नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप मधला भागीदारी हा टॉपिक बघणार आहोत। तर आता पहिले भागीदारी म्हणजे काय? जर एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे पण एकाच माणसाकडे जास्त पैसे नसतात, तर मग ते काय करतात? 2 लोक 4 लोक मिळून व्यवसाय जो करतात की नाही त्याला म्हणायचं भागीदारी। आता प्रत्येकाकडे काही सारखीच कॅपॅसिटी नसते पैसे गुंतवायची। मग एक 2000 देईल, एक 10,000 देईल, एक 15,000 देईल। मग झालेला नफा कोणत्या प्रमाणात वाटायचा असतो? ज्याने जेवढी रक्कम टाकलेली असते त्या व्यवसायात गुंतवलेली असते त्या भांडवलाच्या प्रमाणात नफा मिळतो, त्याला म्हणायचं भागीदारी। मग या भागीदारीत हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं, भांडवलाचं गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर। आता जर सर्वांनी एकाच मुदतीसाठी जर भांडवल गुंतवलं असेल तर नफ्याचं गुणोत्तर आणि भांडवलाचं गुणोत्तर यांचं प्रमाण सारखं असतं। मग ते बदलतं कधी? जर मुदतीचे गुणोत्तर दिले, म्हणजे एकाने 2 वर्षासाठी घेतलं आणि एकाने 1 वर्षासाठी गुंतवलं, तर मग इथे मुदतीचं गुणोत्तर तुम्हाला घ्यावं लागतं। मग सगळ्यात महत्वाचं सूत्र हे लक्षात ठेवायचं, भांडवलाचं गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर। आता आपण उदाहरण बघणार आहोत। याच्यावर बघा, पहिलं उदाहरण, राम व श्याम यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला। रामने 5,000 रुपये व श्यामने 7,000 रुपये गुंतवले। वर्षा अखेरीस नफा रुपये 2,400 झाला, तर रामचा नफा किती? आता इथं रामचा विचारलाय, कधी श्यामचा विचारतील किंवा प्रत्येकाचा विचारतील, बरोबर। आता मग आपलं सूत्र काय? इथं दोघांनीही एकाच मुदतीसाठी गुंतवलेला आहे। जेव्हा मुदत दिलेली नसते तेव्हा दोघांनी एकाच मुदतीसाठी गुंतवलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आता रामने किती गुंतवलंय? रामची गुंतवणूक किती आहे? 5,000 रुपये, बरोबर। श्यामची गुंतवणूक किती आहे? 7,000 रुपये। मग काय करायचं? या भांडवलाचं काय काढायचं? गुणोत्तर, म्हणजेच राम भागिले श्याम 5,000 भागिले 7,000 बरोबर किती आलं? 5,7। मग भांडवलाचं गुणोत्तर किती आलं रे? 5,7। याचा अर्थ नफा पण याला 5 आणि 7 या प्रमाणातच मिळतो, म्हणजे नफ्याचे गुणोत्तर पण काय असणार? नफ्याचे गुणोत्तर पण येणार 5,7, बरोबर। आता एकूण नफा झालाय, तुम्हाला माहिती गुणोत्तर जेव्हा दिलेलं असतं एकूण, म्हणजे काय झालं? गुणोत्तराला आपण काय करतो? x ने गुणतो। 5x अधिक 7x बरोबर एकूण नफा तो झालाय 2,400 रुपये। मग 5 आणि 7 ची बेरीज करायची, 7 आणि 5, हा x तसाच लिहायचा, 12x बरोबर 2,400। मग x ची किंमत किती आली? 12 दुने 24, 200, बरोबर। मग आता 5x म्हणजे रामचा नफा आहे आणि 7x म्हणजे श्यामचा नफा आहे। आपल्याला कोणाचा नफा विचारलाय? रामचा विचारलाय, म्हणून रामचा नफा बरोबर 5x म्हणजेच 5 गुणिले 200 दॅट इज 5 दुने 10, 1,000। आणि श्यामचा किती येईल रे? मग 7x 7 दुने 14 म्हणजे 1400 अधिक 1000 आले का? 2,400। समजलं? तर आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत। एका भागीदारीत ए व बी चा नफा वाटपाचे गुणोत्तर 3:5 आहे। जर बी ला 1,500 रुपये नफा मिळाला तर एकूण नफा किती? आता सूत्र काय आपलं? इथं ए आणि बी चा नफ्याचे गुणोत्तर दिले, म्हणजे ए चा नफा भागिले बी चा नफा बरोबर किती आहे? 3/5, बरोबर। आता त्यांनी काय दिले? बी ला 1,500 रुपये मिळाले, म्हणजेच ए चा नफा भागिले 1,500 बरोबर 3/5। मग किती झालं? ए चा नफा, म्हणून ए चा नफा बरोबर 3 गुणिले 1,500 भागिले 5 किती झाले? 5 त्रिक 15 म्हणजे 3 त्रिक 9, 900। ए चा नफा किती झाला? 900 रुपये। आता इथं ए चा विचारलाय, कधी म्हणतील एकूण इथे काय विचारले त्यांनी? एकूण नफा विचारला। आता ए चा नफा काढला, बरोबर। बी चा नफा किती दिला होता? 1,500 रुपये, म्हणजे एकूण नफा किती झाला? एकूण नफा झाला 2,400 रुपये। समजलं? म्हणजे एक तर
नफ्याचं गुणोत्तर दिलेलं असतं किंवा भांडवलाचं गुणोत्तर दिलेलं असतं, एखाद्याचा नफा दिलेला असतो दुसऱ्याचा काढायचा आहे किंवा एखाद्याचा नफा देऊन दुसऱ्या एकूण नफा काढायचा, अशा प्रकारची उदाहरणं देतात. आता आपण तिसरं उदाहरण बघणार आहोत. आता तिसऱ्या प्रकारचं उदाहरण बघा. स्मिता व आशा यांनी एका उद्योगात समान रक्कम गुंतवली. स्मिताने 6 महिने व आशाने 10 महिने गुंतवले असता एकूण व्यवहारात रुपये 3002 चे नफा झाल्यास आशाचा नफा किती? आता इथं काय दिले त्यांनी? समान रक्कम गुंतवली, इथं भांडवल दिलेलं नाही. मग आपण हे सूत्र काय म्हणतो? भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर असते, बरोबर. मग आता इथे भांडवल समान आहे, मग आता भांडवल समान आहे, कालावधी किती? एकीचा 6 महिने आणि दुसरीचा काय 10 महिने. मग मुदतीचे गुणोत्तर काय होईल रे? मुदतीचे गुणोत्तर बरोबर 6/10 म्हणजेच किती झालं? 32 6 2 10, 3 पाठ झाले, बरोबर. मग आता याचे एकूण भाग किती झाले? 3x अधिक 5x, बरोबर. मग आता जर भांडवल जर समान असेल तर मुदतीचं गुणोत्तर आणि नफ्याचं गुणोत्तर काय राहणार? सारखंच राहणार. म्हणजेच 3x अधिक 5x बरोबर एकूण जो नफा आहे तो झाला 3200. मग 5 आणि 3 ची बेरीज किती झाली? 8x बरोबर 3200. आता हे सोडवायचं कसं तुम्हाला माहितीये. इथं 8 गुणिले इकडे गेल्यावर काय होणार? भागिले होणार. म्हणजेच 8 चौक 32 आणि हे 2 शून्य तसेच ठेवले, म्हणजे x जो भाग आहे तुम्हाला गुणोत्तराचा तो आला 400. मग किती झालं? वर पहिली कोण आहे? स्मिता आहे. मग स्मिताचं 6 महिने म्हणजे स्मिताला किती झाला नफा? स्मिता बरोबर 3 गुणिले 400 म्हणजे स्मिताचा नफा झाला 1200 रुपये आणि आशाचा नफा झाला 5x म्हणजेच 5 गुणिले 400 बरोबर 2000. मग इथं बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल स्मिताचा नफा कमी आहे, आशाचा नफा जास्त आहे, कारण स्मिताने 6 महिन्यासाठी गुंतवले आणि आशाने 10 महिन्यासाठी गुंतवले, म्हणून तिचा नफ्याचं प्रमाण स्मितापेक्षा जास्त आलंय. आता आपण शेवटचा प्रकार बघणार आहोत. ए व बी चा नफा 4/7 प्रमाणात असून बी ने ए पेक्षा रुपये 4500 जास्त गुंतवले तर ए व बी मिळून किती भांडवल गुंतवले? बघा आता इथं काय दिले त्यांनी? ए आणि बी चा नफ्याचं गुणोत्तर दिले. ए भागिले बी बरोबर किती आहे? 4/7. हा काय त्यांचा नफ्याचे गुणोत्तर आहे. कशाचं गुणोत्तर आहे? नफ्याचं. आता ए आणि बी मध्ये कितीचा फरक आहे? म्हणजे बी ने ए पेक्षा जास्त गुंतवले 4500, म्हणजेच हे जे गुणोत्तर आहे त्याच्यातला फरक किती दिलाय त्यांनी? 4500. म्हणजेच काय? 7x. गुणोत्तर आल्यावर आपण काय करतो? नेहमी x ने गुणतो. मग 7x वजा 4x बरोबर किती झालं? 4500. मग 7 वजा 4 किती झाले? 3x बरोबर 4500. मग x किती आलं? हे गुणिले तिकडे आल्यावर काय होणार? भागिले होणार. 15 त्रिक 45 म्हणजे 1500 आलं, बरोबर ना. आता हा जो x भाग आहे 1500 आला. आपल्याला विचारले काय? ए व बी मिळून किती भांडवल गुंतवले? तुम्हाला माहिती भांडवल आणि नफा सारख्याच प्रमाणात असतो. मग 1500 म्हणजे काय येणार आहे? 4x म्हणजे 4 गुणिले 1500 बरोबर किती झालं? 15 चौक 60 आणि हे 2 शून्य. 7 गुणिले 1500 म्हणजे झालं 15 7 105. दोघांची बेरीज किती झाली? 10500 अधिक 6000 किती गुंतवले? मग एकूण 16500 रुपये दोघांनी भांडवल गुंतवले. तर अशा प्रकारची विविध प्रकारची उदाहरणं यशोदीपच्या पुस्तकात दिलेली आहे. सोडवूनही दिलेली आहेत, सोडवायलाही दिलेली आहेत. भरपूर सराव करा. यशोदीपची पुस्तकं वापरा आणि यशोदीपच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा. धन्यवाद.